सांगलीत कौटुंबिक वादातून एक धक्कादायक खून उघडकीस आला आहे। या घटनेत पत्नीनं तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी पत्नी पल्लवी आनंद सर्जे वय 22 राहणार पोळमळा विठ्ठलनगर डी-मार्टच्या मागे सांगली, मूळ राहणार गुड्डापूर तालुका जत आणि तिचा प्रियकर दीपक आप्पासाहेब अजमाने व 21 वर्ष राहणार बापटमाळा सांगली या दोघांना ताब्यात घेतले असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। सांगली शहरातील पोळमळार परिसरात अतनीकर यांच्या मालकीचे घरात भाड्याने राहणारे 28 वर्षीय आनंद सर्जे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले। तपासात आनंद सर्जे यांच्या पत्नीचे एका कपड्याच्या दुकानात एकत्र काम करणाऱ्या तरुणाशी प्रेम संबंध असल्याचे उघड झाले। या संबंधामुळे पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते। घटनेच्या दिवशी पत्नीनं प्रियकराला घरी बोलावले, त्यानंतर दोघांनी मिळून आनंद सर्जे यांचे हातपाय बांधले आणि गळा आवळून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे। त्यानंतर मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांच्या कसून चौकशीत पत्नीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला। पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत।